हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त टेस्टी चमचमीत अशी कुळथाची उसळ करणार आहोत. हे कुळीथ आहे. हे बघा, ह्याला हॉर्स ग्रॅम, इंग्लिशमध्ये हॉर्स ग्रॅम म्हणतात, कळथी पण म्हणतात. हे कुळीथ आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना कुळीथ माहिती असतं. कुळथाची पिठी करतात. आपण नेहमी कुळथाची पिठी करतो. पिठी भात किंवा पिठी भाकरी बरोबर कुळथाचं पिठलं खायला खूप छान लागतं. गरमागरम वाफरत्या भाताबरोबर पण कुळथाची पिठी खायला खूप छान लागते. पण आज आपण पिठी न करता ह्याची आपण उसळ करणार आहोत. उसळ भाजी खूप छान. या कुळथाला ना मी काय केलं आहे, स्वच्छ 4 ते 5 पाण्यामध्ये धुतलं आहे आणि छान असं ओव्हरनाईट मी हे भिजत ठेवलं आहे. हे बघा, ओव्हरनाईट मी भिजत ठेवलं. मस्तपैकी आपले कुळीथ भिजलेले आहेत. हॉर्स ग्रॅम म्हणतात, हॉर्स ग्रॅम. कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये, डीमार्टमध्ये नक्की हे तुम्हाला मिळू शकतं. ऑनलाईन पण हे मिळू शकतं तुम्हाला. तर चला आता आपण पुढची प्रोसेस करूया. पण पुढची रेसिपी करण्याआधी जर आपण कोणी नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करू शकता आणि कमेंट करा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि तुमचे पण काही छान छान सजेशन पण तुम्ही कमेंट करू शकता. तर आधी आपण भिजवलेले कुळीथ बाजूला ठेवले. मिक्सी जार घेतलेला आहे. मिक्सी जारमध्ये मी 5 लसणाच्या पाकळ्या घेते आहे. आलं घेतलेलं आहे 1 इंच, 1 ते 1.5 इंच. आणि आलं ना मी सालासकट घेतलेलं आहे. मी त्याचे साल काढलेले नाही आहे. आणि हे मी कोथिंबीर ॲड करते आहे. ह्याची आपल्याला भरड करायचं आहे. एकदम पेस्ट, म्हणजे पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. फक्त मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आणखी तिखट झणझणीत पाहिजे असेल ना आणखी, तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण तुम्ही ॲड करू शकता. तर आता मी ना फिरवून घेते आहे. हे बघा, हे असं मी भरड करून घेतलेलं आहे. दरदरा वाटून घेतलेलं आहे. पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. तर आता आपण गॅसकडे जाऊया. तर आता इथे मी 1 मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे. राई आपण ॲड केलेली आहे, मस्टर्ड सीड्स. जिरं आपण ॲड करूया. तुम्हाला हवं असेल ना तर जिरं तुम्ही वाटणामध्ये पण ॲड करू शकता, पण मी फोडणीमध्ये ॲड केलेलं आहे. मोहरी तडतडली ना की आता आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. हे 2 कांदे मी घेतलेले आहेत, ते मी ॲड करते आहे बारीक चॉप करून. छान असा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा हलकासा परतला ना तर आपण हे वाटण जे केले ना, आलं, लसूण आणि कोथिंबीर, ते आपल्याला ॲड करायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. आलं लसूणचा जो कच्चा वास आहे तो वास निघून जायला पाहिजे. मी याच्यामध्ये तेलाचा कमी वापर केलेला आहे, पण जर तुम्हाला आणखी तेल हवं असेल तर अर्धा चमचा आणखी ॲड करू शकता. आलं लसूण आणि कांदा सगळा व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता आपण टोमॅटो ॲड करायचे आहेत. मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहेत, ते मी ॲड करते आहे. मीठ ॲड करायचं आहे. टोमॅटो ॲड केलेत ना, मीठ आपण आधी ॲड करूया. म्हणजे छान टोमॅटोला पाणी सुटेल आणि टोमॅटो छान असे शिजतील. टोमॅटो हलकेसे परतलेत. आता आपण मसाले करूया. हळद पावडर ॲड करते मी. लाल मिरची पावडर, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे लाल मिरची पावडर ॲड करा. गरम मसाला आणि मिक्सीमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आहे, ते मी ह्याच्यामध्ये ओतलं आहे. म्हणजे का आपले मसाले जळणार नाही. छान मसाले आपले परतले गेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, हे जे कुळीथ आहे हॉर्स ग्रॅम भिजवलेले, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया.
तुम्हाला ह्याची किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा. मी हा जो 1.5 ग्लास आहे ना, 1 आणि अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता झाकण लावूया. शिटी लावून 5 शिट्या करून घ्यायच्या आपल्याला. 5 ते 6 शिट्या करायच्या आहेत. 5 ते 6 शिट्या झाल्या ना की छान असे शिजून निघते आपली कुळीथ. आता 5 शिट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेला आहे. आपण उघडून बघूया. हे बघा, मस्त आपली अशी कुळथाची उसळ तयार झालेली आहे. खायला खूप भारी लागते, खूपच छान लागते. तुम्हाला जर एकदम मॅशी पाहिजे असेल ना तर आणखी 1-2 शिट्या जास्त तुम्ही काढू शकता. किंवा काय करा, पोटॅटो मॅशर किंवा पावभाजी मॅशर आहे त्याच्याने तुम्ही हे असं मॅश करून पण घेऊ शकता. असं तुम्ही मॅश करून घेऊ शकता. पण ही खायला खूपच हेल्दी आहे, खूप टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण आहे. तुम्ही गुगलवर सर्च करा हॉर्स ग्रामचे फायदे, तर तुम्हाला भरपूर सारे फायदे ह्याचे सापडतील. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे थोडं सुकं आणि हे थोडं ओलं खोबरं पण मी हे ॲड केलेलं आहे. ओलं खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल ते ॲड करा, नसेल आवडत नाही केलं तरी पण चालेल. पण ह्याच्यामध्ये ना ओलं खोबरं नक्की ॲड करा, जाम भारी टेस्ट लागते. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त झणझणीत चमचमीत अशी आपली टेस्टी आणि हेल्दी अशी आपली कुळथाची उसळ म्हणजे हॉर्स ग्रामची उसळ तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते. गरमागरम वाफळता भात, त्याच्यावरती 1 चमचा तूप टाका, छान जाम भारी टेस्ट लागते. भाकरी बरोबर पण छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.